टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विदर्भातील अमरावती व नागपूर विभागातील नगरपालिका नगरपंचायतीमधील काम करणारे जे स्थानिक कर्मचारी आहेत, सफाई कामगार आहेत, कंत्राटी कामगार आहेत, शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्या संदर्भामध्ये राज्य संघटनेनं राज्य शासनाच्या दरबारी अनेक आंदोलनं केली, परंतु शासन स्तरावर या कर्मचाऱ्याच्या मागण्या संदर्भामध्ये कुठेही विचार होत नाही। आमच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याचं दुर्दैव असं आहे की राज्य शासनाच्या विचारामध्ये किंवा शासनाच्या नोंदीमध्ये किंवा शासन दरबारी नगरपालिका नगरपंचायतीचे कर्मचारी आहेत की नाहीत हेच त्यांना माहीत आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही। कारण प्रत्येक नगरपालिकामधील स्थानिक कर्मचारी असतील त्यांना जुनी पेन्शन लागू करावी, NPS DCPS हे सगळ्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना लागू झालं, परंतु नगरपालिकेचा जो स्थानिक कर्मचारी असेल, शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, यांना DCPS आणि NPSचे खातेसुद्धा आणखीन उघडलेले नाहीत। म्हणून आता या नगरपालिका नगरपंचायतीमधील जे कर्मचारी रिटायर होत आहेत त्यांना अद्यापही पेन्शन म्हणजे लागू होत नाही आणि त्यांचा पैसासुद्धा कुठं जमा होत नाही। नगरपालिकामध्ये सफाई कामगार हे काम करतात, त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळायला पाहिजे, परंतु कोण्या नगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्याला 2000 देतात, कोणाला कंत्राटी कामगार म्हणजे कंत्राट ज्यांच्याकडे दिले तो 3000 देतो, कोणी 4000 देतं, त्याचं EPF कापल्या जात नाही, त्याला कोणी मुख्याधिकारी पाहत नाही, त्याला कोणी शासन स्तरावर नोंद घेत नाही। एवढी त्या सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची दुर्दशा आहे। या नगरी आता ही नागपूर नगरी आहे, या नगरीमध्ये सफाई कामगार हे पूर्ण सफाईचं काम करतात, परंतु त्यांच्या मागण्या संदर्भामध्ये या नगरीचे भूमिपुत्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, यांनी तरी या निदान कर्मचाऱ्याच्या म्हणजे विदर्भातील नगरपालिका नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या मागण्या संदर्भामध्ये त्यांनी विचार करावा, एवढीच या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।